आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुखाने जगू दे आमच्या श्रेयसला, त्याला त्रास देणं बंद कर, मुद्दामी नाटकं करणं बंद कर. अगं यशोधरा, किती बोलतीयेस, बात कर ना आता. अजून ती गुन्हेगार ठरलेली नाहीये. सगळ्या गोष्टींची शहानिशा व्हायची अद्याप. अजूनही ती या घरची सून आहे हे विसरू नकोस. एक मिनिट. आमच्या मुलाने सांगितलंय, त्यांनी जे काय पाहिलंय ते खरंय याची आम्हाला खात्री आहे. तेव्हा आता कुठली वेगळी शहानिशा करायची गरज नाहीये. आई, आम्हाला खरंच कळत नाही, तुम्ही हिच्या बाबतीत कन्सर्न्ड आहात आणि आमच्या श्रेयसचं काय? हिच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गेलंय. आणखीन किती सहन करायचंय त्याने? बस आता नाही. आम्हाला एवढं कळलंय की ही मुलगी जोपर्यंत या घरात आहे आमचा श्रेयस ठीक होणार नाहीये. तेव्हा आता ही मुलगी या घरात राहू शकत नाही. तुम्ही दोघं किती म्हणालात तरी आता आम्ही बघतो ही इथे कशी राहते ते. चालती हो. यशोधरा, तू काय तमाशा करतेस? कुठल्या प्रकारचे आरोप करतेस तिच्यावर? तुला तिच्याबद्दल काही प्रॉब्लेम वाटत असेल ना तर आपण सगळे शांतपणे बसून या विषयावर बोलूया ना. काय शांतपणे? आमच्या मुलाला जो त्रास होतोय तो शांतपणे सहन करायचा आम्ही. यशोधरा, ही कुठली पद्धत आहे वागायची आणि बोलायची? अगं तिला तिची बाजू मांडायची संधी तर दे. हिला आणखीन एक संधी देऊ? नवीन संधी दिलीस की आणखीन काहीतरी एक नाटक करेल. ते काही नाही. आमचं ठरलंय आता ही इथे राहणार नाही. आराध्या इज लिव्हिंग दिस हाऊस अँड इट्स डन. काय करते? निखिल, श्रेयस, श्रेयस, श्रेयस. श्रेयस, श्रेयस, का आलायस तू इथे? श्रेयस, चल निघ इथून. सॉरी श्रेयस, खरं तर मला इथे यायचंच नव्हतं, पण मला यावं लागलं. मी तुझा गैरसमज दूर करायला आलोय. अरे श्रेयस, तुझा गैरसमज झालाय. आराध्या आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. माझं आणि आराध्याचं एकमेकांवर प्रेम नाहीये. ए, मला तुझं काही ऐकायचं नाही. तू निघ आधी बाहेर. श्रेयस, त्याला आधी काय सांगायचंय ते नीट ऐकून तरी घे. अरे त्याला काय बोलायचंय ते मला नाही ऐकून घ्यायचं. तू निघतोय का? श्रेयस, हे बघ श्रेयस, तू मला मार, बोल, पण आज सगळं क्लिअर केल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. अक्षयला सांग मी. श्रेयस, 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 शांत हो. तू हायपरून काही होणार नाही बेटा. तू तुझ्या रूम मध्ये चल. अक्षताला घेऊन जा. कोणी कुठेही जाणार नाहीये. श्रेयस, तू तुझी बाजू मांडलीत, पण समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे ना. तुझं काय उगाच आपलं? यशोधरा, तू गप्प बस. श्रेयस प्लीज प्लीज, मी काय सांगतोय ते नीट शांतपणे ऐकून घे. अरे तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. मी आणि आराध्या फक्त मित्र आहोत. आमचा अफेअर वगैरे काही नाहीये. अरे मी तुझ्या बोलण्यावर का विश्वास ठेवू? तुला विश्वास ठेवावा लागेल जर तुझा आराध्यावर खरंच प्रेम असेल तर. त्या दिवशी माझ्या डोळ्यांनी मी जे पाहिलं ते काय होतं त्याचं एक्सप्लेनेशन दे आधी.
अरे तेच मी तुला सांगतोय, तुला गैरसमज झाला होता. तुला जे वाटलं तसं काही नव्हतं. तसं काही नव्हतं. मग काय होतं ते? अरे ते चुकून चुकून झालं होतं. ठीक आहे. मग तुझ्या मोबाईल वरून तिला आणि तिच्या मोबाईल वरून तुला जे मेसेजेस गेले होते त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? का ते पण चुकून झालं होतं? का माझा गैरसमज झालाय? का खोटं आहे ते सगळं? आत्ता जर यशोधरा मॅमचं नाव घेतलं आणि त्यांनीच हे सगळं केलंय असं सांगितलं तर श्रेयसचा काय, कोणाचाच यावर विश्वास बसणार नाही. आणि मग ही बाई हात धुवून माझ्या मागे लागेल. अरे मला खरंच माहित नाही ते कसं झालं. ते मेसेज कसे एकमेकांना पाठवले गेले मला खरंच माहित नाही, कारण माझा मोबाईलच चोरीला गेला होता. अरे मला तर वाटतं कोणत्या तरी भलत्याच माणसाने ते मेसेज. अरे कोणी असं का करेल? तुझ्या मोबाईल वरून तिलाच मेसेज का केला? काही सांगू नकोस. अरे बिलीव्ह मी श्रेयस, खरंच माझा मोबाईल चोरीला गेला होता. चोरीला गेला होता मोबाईल? मग आता तुझ्याकडे तुझा मोबाईल कसा आहे? अरे ते निखिल, आता आमचं नाव घेणार की काय तू? अरे तेच मला अजून कळलं नाहीये कसं झालं ते. पण मी जे बोलतोय त्यातला प्रत्येक शब्द खरा आहे. अरे तो चोरीला गेलेला मोबाईल माझ्याच ऑफिसच्या टेबलवर मला पुन्हा दिसला. हो बघताय का मम्मा, याचा मोबाईल आपोआप कुठेतरी गेला आणि मग आपोआप परत ह्याच्याकडे आला. तुझ्या मोबाईलला काय पाय फुटले का रे? मला माहितीये तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाहीये, पण जे खरं आहे तेच मी सांगतोय. आणि मला असं वाटतं या सगळ्या मागे काहीतरी कॉन्स्पिरसी आहे. कसली कॉन्स्पिरसी? तुमच्यात जे चाललं होतं ना ते अचानक समोर आलं म्हणून काहीतरी कारण सांगतोयस. अरे आमच्यात तसं काही नाहीये. आणि आराध्याचं माझ्यावर प्रेम असतं तर तिने तुझ्याशी लग्न करायला नकार दिला असता. अरे झाली असेल पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी. भाऊजी, तुमच्यापेक्षा जास्त पैसे डॅडकडे आहेत. तुमच्या नावावर जेवढी प्रॉपर्टी आहे त्याहून जास्त प्रॉपर्टी ताईच्या नावावर आहे. मग ती असं का करेल ना? अगदी बरोबर आहे. प्लीज श्रेयस, तुझ्या डोक्यात ना संशयाचं भूत एवढं शिरलंय ना की तुला वास्तवाचं भानच नाहीये. आराध्या त्यांच्या स्वतःच्या वडिलोपार्जित बिझनेस मध्ये सेटल्ड आहे. आपल्यापेक्षा श्रीमंत लोक आहेत ते.